तापमान वाढ ही जागतिक समस्या असून भविष्यात तापमानात अशीच वाढ होत राहिल्यास माणसांचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळं पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे, असं प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव यांनी केलंय. हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. जागतिक विज्ञान दिनाचं औचित्य साधून कागल इथल्या स्वर्गीय सदाशिवराव जाधव गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं हरित ऊर्जा तपस्वी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर जी.डी. तथा गणपती दादासाहेब यादव यांना जाहीर झाला होता. आज पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते डॉक्टर जी.डी. यादव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर जी.डी. यादव यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. वाढत्या तापमान वाढीवरही त्यांनी भाष्य करताना तापमान वाढीला माणसाची प्रवृत्ती कारणीभूत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. 2024 यावर्षी उष्णतेची प्रचंड लाट आपण सर्वांनी अनुभवली. मात्र हवेतील वाढलेलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हेच त्यामागील कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. तापमान वाढ ही जागतिक समस्या बनली आहे. भविष्यात तापमानात अशीच वाढ होत राहिल्यास माणसाचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळं पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे, असं डॉक्टर जी.डी. यादव यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी सामान्य घरातून शिकलेला मुलगा मोठ्या जबाबदाऱ्या सहज पेलू शकतो, हे डॉक्टर जी.डी. यादव यांनी दाखवून दिल्याचं सांगितलं. भविष्यात कचऱ्यापासून इंधन निर्माण करण्याची डॉक्टर जी.डी. यादव यांची कल्पना प्रत्यक्षात येवो, असं मत कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केलं. डॉक्टर जी.डी. यादव हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा इथले आहेत. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि उत्पादक अभियांत्रिकी शास्त्रज्ञांपैकी ते एक आहेत. सध्या ते भारत सरकारच्या प्रतिष्ठित नॅशनल सायन्सचे चेअरमन म्हणून काम करत आहेत. या कार्यक्रमावेळी स्वर्गीय सदाशिवराव जाधव गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जे.एस. शिंदे, कार्याध्यक्ष केशव जाधव, प्राचार्य संजय पाटील, विनय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.